नमस्कार मैत्रिणींनो. मला व्हॉट्सअपला एक मेसेज आला 1.5 वर्षाच्या मुलीसाठी. त्यांना फ्रॉक हवाय. त्यांची मुलगी आहे छोटी 1.5 वर्षाची. तर माझ्याकडे कटपीस नेहमी घरात असतात. मी दुकानातनं हे कटपीस असे विकत घेऊन येते की जेणेकरून आपल्याला काहीतरी फ्रॉक किंवा अजून काहीतरी शिवता येईल या हिशोबाने. तर तसा हा कटपीस मी आणलेला आहे. हा जवळजवळ 1.25 मीटर कपडा आहे. तर याचा आधी मी आता 4 फोल्ड करून घेणार आणि यापासून मी आता त्यांच्या 1.5 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक शिवणार आहे. इथे मी हा कपडा 4 फोल्ड करून घेतलेला आहे. इथे हे तिरकं गेलेलं आहे, ते आधी आपण सरळ करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण फ्रॉकची मापं टाकू. ही जे सुटे पदर आहे ते उलट्या बाजूला आहे, बंद बाजू माझ्याकडे आहे. आता इथे मी 4.5 इंचावर शोल्डरचं माप टाकते. गळा रुंदी घेणार आहे मी 2 इंच. इथून मी मुंढ्यासाठी खाली 4 इंचावर मार्किंग करणार आहे आणि हा झाला आपला मुंढ्याचा भाग. पुढच्या गळ्याची उंची 3.5 इंचावर घेणार आहे, म्हणजे शिवून झाल्यानंतर ती 3 इंच होईल, कारण हा अर्धा इंच आपला शोल्डरमध्ये जाईल. बॉडीची पूर्ण उंची, फ्रॉकची पूर्ण उंची तुम्हाला आधी मी सांगायला विसरले. फ्रॉकची पूर्ण उंची आहे 18 इंच. तर त्या 18तनं 10 जर घेराची उंची मायनस केली तर बॉडी उंची आपली 8 इंच येते. त्याच्यामध्ये 1 इंच शिलाईसाठी मिळवला म्हणजे झाले 9 इंच. तर इथे 9 इंचावर पण मी एक अशी रेघ मारून घेते. आता इथे गळ्याला गोलाकार आकार देणार आहे. हा फक्त समोरच्या भागासाठी आहे. मागच्या भागासाठी मी थोडासा गळा कमी घेणार आहे, साधारण 1 इंच कमी, कारण 1.5 वर्षाची मुलगी आहे, त्यामुळे खूप मोठा गळा मला घेऊन पण चालणार नाही. इथे मी 1 इंचावर एक खूण करून घेणार आणि हा जो आकार आहे हा असा इकडे वळवून घेणार. लहान मुलींच्या फ्रॉकला मागचा पुढचा आकार नाही दिला तरी चालतो, पण मी या बाबतीत थोडासा देणार आहे. अगदी 1/2 इंचावर थोडासा हा पुढचा मुंडा मी आतून घेणार आहे आणि इथे याला थोडासा असा अर्ध्या इंचावर गोलाकार देणार आहे. तर हे आपला बॉडीचा भाग झाला. घेराचा भाग आपण नंतर कापू. आता हे जे जसं आखलेलं आहे त्याप्रमाणे मी हे कापून घेते. आता हे आपले 2 भाग झाले, म्हणजे मागचा जो भाग आहे तो आपला आता अशा प्रकारे व्यवस्थित कापून झाला. सॉरी, इथे जॉईंट होता, मी कापायचं विसरले. आता हा झाला आपला मागचा भाग आणि हा पुढचा भाग जो आहे याचा आधी आपण गळा आणि मुंढा थोडासा कापून घेऊ आणि नंतर मग आपण मागच्या भागाचा गळा कापून घेऊ. हे बघा, अगदी 1/2 इंचाचा आकार मी आतून हा घेतलेला आहे. आता इथे आपल्याला गळा रुंदीप्रमाणे पुन्हा हे कापून घ्यायचं आहे. हे मगाशी कापलं असतं तर खूप सोपं, खरं त्याच्यासाठीच मी आखलं होतं, पण माझ्या लक्षातच आलं नाही ते आधी कापून घ्यायचं. इथे मी 2.5 इंचावर एक खूण करून घेते आणि हा जो आकार आहे हा असा गोल गळाच मला ठेवायचा आहे. हा असा कापून घेते. आता याचे आपण 2 भाग करू, कारण मला इथे बटन आणि काज करायचे, त्यामुळे. तर ही आता आपली बॉडीचा भाग आपला कापून झाला. आता आपण घेर कापून घेऊ. तर घेराची जी उंची आहे ती मी 11 इंचावर घेणार, म्हणजे तयार मला ती 10 इंच पाहिजे या हिशोबाने. या बाजूला पण 11 इंचावर मी एक खूण करून घेते आणि हा घेर मी कापून घेते. हे बघा, आता 1.5 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक आहे, त्यामुळे ह्याला जेव्हा आपण चुण्या घालू अशा, तेव्हा हा एकच भाग आपला तयार होईल. म्हणून एवढा अजून एक भाग मी कापून घेणार आहे. तर आता आपली ही घेर आणि बॉडीचा भाग दोन्ही कापून झाला. या फ्रॉकला मी फ्रील लावणार आहे, त्यामुळे फ्रीलसाठी हा जो कपडा आहे तो मी असा कापून घेणार. आता याची रुंदी घेतली आहे मी 4 इंच. तर अशा 4 इंचाच्या 2 पट्ट्या ह्या पूर्ण मी कापून घेणार आहे आणि राहिलेला जो आपला कपडा आहे तो आपल्याला पट्ट्यांसाठी उपयोगी पडेल. मागनं जे फ्रॉकला पट्टे करायचे आहेत त्यासाठी. तर ह्या 2 पट्ट्या आता मी कापून घेते. आता इथे फोल्ड असल्यामुळे या मधोमध पण कापून घ्यावे लागतील. हा कपडा झाला फ्रीलसाठी. आता याची रुंदी मी तुम्हाला सांगितली, लांबी सांगायची राहिली. 4 इंच रुंदी आहे आणि जवळजवळ 32 ते 33 इंच, 34 इंच याची लांबी आहे. हे झाले 2 कपडे फ्रीलसाठी. हे जे 2 पार्ट आहेत हे आपल्याला पट्ट्यांसाठी उपयोगी पडतील. याच्यापासून मी त्या फ्रॉकला मागे पट्टे बनवणार आहे आणि ह्याला मॅचिंग म्हणून मी हा कपडा घेतलेला आहे. हा अस्तरचा कपडा आहे. हा मी गोठासाठी वापरणार आहे. जिथे जिथे मला
ह्या पट्ट्या लावायच्या आहेत गळ्याला म्हणा किंवा फ्रिलच्या कडेला म्हणा, तर तिथे मी या कपड्याचा वापर करणार आहे. तर या ज्या पट्ट्या आहेत या मी नंतर आवश्यकतेनुसार कापून घेणार. हे बघा, ही गळपट्टी काढून घेतली, थोडीशी रुंद आहे. ही झाली गळपट्टी. आणि फ्रिलला लावण्यासाठी मला सरळ पट्ट्या काढायच्या आहेत, तर त्या पण मी आता काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपल्या ह्या फ्रॉकचं आता कटिंग झालेलं आहे. आता हा फ्रॉक शिवण्यासाठी आपण मशीनवर जाऊ. आता आपले फ्रॉकचे सगळे पार्ट्स कापून झालेले आहेत. हा झाला घेर, ही झाली बॉडी. या ज्या पट्ट्या आहेत त्या रुंद आहेत, त्या फ्रिलसाठी आहेत, आणि या थोड्याशा कमी रुंदीच्या आहेत त्या पट्ट्यांसाठी आहेत. हे एवढं सगळं कापून झाल्यानंतर हा एवढा तुकडा माझ्याकडे आता शिल्लक राहिलेला आहे, फक्त 1.25 मीटरमधला. त्यातून आपल्याला बटनपट्टी काढायची आहे. काचपट्टी आपण हा जो मॅचिंग कपडा वापरणार आहोत त्याच्यातनंच आपण काचपट्टी काढणार आहोत. तर बटनपट्टीसाठी आता मी साधारण 2.5 ते 3 इंच रुंदीच्या या पट्ट्या काढून घेते आणि मग या एकमेकांना जोडून आपण बटनपट्टी तयार करणार आहोत. मागच्या भागाला आधी आपण काच बटनपट्टी लावून घेऊ. तर ही आहे आपली बटनपट्टी, ही आहे काचपट्टी. नेहमी माझ्या जेव्हा मी काही कपडे कुठलेही शिवू देत, ब्लाऊज, बटनाचे ब्लाऊज शिवू देत, हुकचे ब्लाऊज शिवू देत, फ्रॉक शिवू देत, मी नेहमी डाव्या बाजूला काचपट्टी करत असते आणि उजव्या बाजूला मी बटनपट्टी करत असते. तर त्या हिशोबाने आता ही बटनपट्टी मी इथे आधी जोडून घेते. आता हे मी इथे खाली जोडून घेतलं, म्हणजे काय होतं, जेव्हा आपण घेर याला जोडतो ना त्यावेळेला हे आपल्याला सोपं जातं. त्यामुळे इथे मी हे जोडून घेतलं. आता काच बटनपट्टी आपली लावून झाली. आता आपण शोल्डर्स जोडून घेऊ. त्या मुलीचा फ्रॉक असल्यामुळे याला शोल्डर उतार सुद्धा द्यायची गरज पडत नाही. सरळ शोल्डर असलं तरी सुद्धा छोट्या मुलींच्या फ्रॉकला चालून जाईल. आता याला आपण गळपट्टी जोडून घेऊ. जेव्हा तुमची क्रॉसपट्टी वापरून तुम्ही गोठ लावता त्यावेळेला हे असं करून घ्यायचं, म्हणजे गोठ आपला व्यवस्थित छान येतो. त्यामुळे असं नख फिरवायचं, किंवा तुम्ही याच्यावर इस्त्री पण फिरवू शकता. म्हणून मी इथे याला डबल टिप मारून घेतली. त्याच्यामुळे गोठ व्यवस्थित येतो, एका जागी जाड होत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. आता ह्याला तिरके कट देऊन घेऊ. हे बघा, मी हे असं डबल फोल्ड केलं आणि आता इथून मी असा गोठ मारायला सुरुवात करणार आहे. डबल फोल्ड का केलं ते पण सांगते. हे अस्तरचा कपडा आहे हा, आणि खूपच अगदी पातळ असल्यामुळे असं डबल फोल्ड केल्यानंतर गोठाला थोडासा उठावदारपणा यावा. तर आता हे असं पकडायचं आणि हा गोठ आपण मारून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे हा आपला गोठ आता छानपैकी लावून झालेला आहे. हे एक्स्ट्राचे दोरे वगैरे जे काय असतील ते मी नंतर काढून टाकणार आहे. आता हा गोठ झाल्यानंतर आपल्याला इथे आधी घेर जोडून घ्यायचा आहे आणि नंतर मग याला आपण वरून फ्रिल लावणार आहोत, किंवा उलटं केलं तरी चालतं. आधी आपण फ्रिल लावून घ्यायची. मग ती कशी लावायची? आता हा जो समोरचा भाग आहे याचा मध्य काढायचा, याचा मध्य काढायचा आणि याच्या दोन्ही बाजूला 1-1 इंचावर खूण करून घ्यायची. 1 किंवा 1.5 इंचावर, 1.5 इंचावर खूण केली तरी चालेल. तुमचं जसं बॉडीची रुंदी असेल त्यानुसार तुम्ही हे माप वाढवू शकता. इथे 1.5 इंचावर खूण केली, इथे याचा मध्य काढायचा, किंवा इथून पण साधारण 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आणि पट्टीच्या सहाय्याने ही तिरकी रेघ आखून घ्यायची आणि मागच्या बाजूला पण तसंच करायचं. हा भाग याच्यावर असा येणार आहे, त्यामुळे इथून न घेता इथून 1.5 इंचावर खूण करायची. जिथे आपण ही बटनपट्टी जोडलेली आहे तिथून बाजूला ठेवून देऊ. आता आपल्याला फ्रिल आधी तयार करायची आहे. म्हणजे काय, फ्रिलला आपल्याला चुण्या घालून घ्यायच्या आहे. तर ही जास्त रुंदीची, म्हणजे 4 इंच रुंदीची जी मी पट्टी कापलेल्या, ज्या 2 पट्ट्या कापलेल्या होत्या त्याला आता एका बाजूला मी चुण्या घालून घेणार आहे आणि एका बाजूला फोल्ड घालून घेणार आहे. आता ह्याला अशा चुण्या पडल्या पाहिजेत, त्यामुळे इथे मी लूज टिप मारून घेणार आणि मग त्या चुण्या त्याला घालून घेणार. तर आता ही 5 नंबरची टीप होती. आता इथे मी थोडीशी 3-3.5 नंबरची टीप आधी मारून घेऊ.
ह्याला आपण गोठ लावणार आहोत. तर गोठ लावण्यासाठी इथे आता मी सरळ पट्टीचा उपयोग करणार आहे. हे बघा, ही अशी पट्टी लावून घेतली. आता ही पट्टी आपल्याला इकडनं उलटी करून इथे अशी दुमडून घ्यायची. हे बघा, ही जशी पट्टी तयार केली तशीच आता इकडची ही दुसरी पट्टी पण मी तयार करून घेते. हे बघा, आता ह्या दोन्ही पट्ट्या मी अशा तयार करून घेतल्या. आता इथून लावायला सुरुवात करायची. ही फ्रिलची जी बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला घ्यायची आणि इथून ही पट्टी आपण जोडायला घेणार आहोत. आता आपली इथे क्रॉस पट्टी लावून इथे गोठ लावायचा राहिलेला आहे. तर त्या ज्या मी एक्स्ट्रा अजून क्रॉस पट्ट्या ह्या काढलेल्या होत्या त्याचा आता इथे मी गोठ लावून घेणार. खरं हे आधी केलं तरी चाललं असतं, परंतु मी आता ते माझं राहिलंय म्हणून मी आता करतेय. ही मी मुद्दामच अशी उलटी लावली कारण तसंही हे इकडनं असं झाकलं जाणार आहे. त्यामुळे ह्याला थोडासा जाडवाला गोठ आला तरी चालतो. फक्त ह्याचं फिनिशिंग करणं गरजेचं होतं. आणि तुम्ही बघितलं असेल रेडीमेड कपड्यांना ही अशीच लावलेली असते पट्टी. म्हणजे गोठ जो असतो तो असा रुंदच असतो, म्हणून मी या वेळेला हे असं ट्राय केलं. तर आता जसं इकडे केलंय तसंच दुसऱ्या बाजूला मी करून घेते आणि मग तुम्हाला मी याचा खालचा भाग जोडताना कसं करणार आहे ते सांगते. आता आधी आपण याचे बेल्ट शिवून घेऊ आणि त्यानंतर मग आपण खालचा घेर जोडायला घेऊ. हे असं सुलट करून घ्यायचं आणि मशीनची जी आपली कड असते ना त्या मशीनच्या कडेवर हे असं घासायचं, पकडायचं, इकडनं सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आणि या कडेवर हे असं घासलं. त्याला इस्त्री करायची फारशी गरज पडत नाही, इस्त्री केल्यासारखंच होतं ते. हा आपला घेर आहे. याला पण मघाशी आपण जशा त्या फ्रिलला चुण्या घातल्या तशा प्रकारे याला चुण्या घालून घ्यायच्या. इथे साईडला मात्र थोडंसं आपल्याला सरळ ठेवायचंय कारण आपली तिथे जेव्हा आपण जोडतो किंवा साईड टीप मारतो त्यावेळेला हे सरळ असलेलं चांगलं असतं नेहमी, म्हणून आपण तिथे सरळ ठेवायचं. आणि आता हे बघायचं किती होतंय आपलं 14, म्हणजे अजून थोडंसं हे आपल्याला लूज करायला हवं. बघा, आता हे 16 इंच आपलं झालं. आता याच्यावर एक अशी बारीक टीप मारून घ्यायची कारण ही जी टीप असते आपली ही 5 नंबरची असते. त्यामुळे जोडताना पुन्हा आपलं ते कुठेतरी कमी जास्त होऊ शकतं, चुण्या एका ठिकाणी गोळा होऊ शकतात. तर तसं होऊ नये म्हणून सेफर साईड म्हणून आपण इथे एक बारीक टीप मारून हे घट्ट करून घेऊ. आपण एका भागाला जोडून घेऊ. तर समोरच्या भागाला हे मी आधी आता जोडून घेते. हे जोडताना पण आपण असं ठेवून जोडायचं म्हणजे त्या चुण्या आपल्याला जर कुठे एक्स्ट्रा वाटत असतील तर आपण त्या कमी जास्त थोडंसं हलवू शकतो. आणि हा जो भाग आहे फ्रीजचा हा बरोबर इथे याच्यामध्ये ऍडजस्ट करायचा. अशा प्रकारे हे आपलं या बाजूला जोडून घेऊ. आता याच्यावरनं एक अशी दापटीप द्यायची म्हणजे हा जो भाग आहे ना हा वरच्या बाजूला घ्यायचा. ही जी शिलाई आहे ही वरच्या बाजूला घेऊन याच्यावरनं एक दापटीप द्यायची म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं आणि ते बसतं पण फिटिंगला व्यवस्थित. तर ह्याच्यावरनं एक दापटीप देऊन घ्यायची. तर ही आतली शिलाईची जी टीप आहे म्हणजे शिलाईची जी मार्जिन आहे ती वरच्या बाजूला आली पाहिजे. हे बघा, आता ह्याचं फिनिशिंग बघा किती छान झालंय. आता ह्याचप्रमाणे मी मागच्या बाजूचा पण जोडून घेते आणि नंतर आपण बेल्ट लावून याच्या साईड जोडून घेणार आहोत. हे बघा, आता हे साईड जोडण्यापूर्वी याला पट्टे जोडून घ्यायचे. ही आहे आपली मागची बाजू. मग मागच्या बाजूला हे पट्टे असे जोडायचे, इकडनं टीप मारून घ्यायची बरोबर मधोमध दोन्ही पट्ट्यांना. आता या पट्ट्याचं जे हे टोक आहे हे खाली आहे, मग या पट्ट्याचं घेताना सुद्धा तसंच घ्यायचं म्हणजे ते दिसायला जरा छान दिसतं. अशा पद्धतीने उलट करून याच्या साईड आधी आपण जोडून घेऊ आणि त्यानंतर मग याला खालची टीप आपण मारून. आता इथे तुम्ही साधारण 1 ते 1.5 इंचाचं अंतर ठेवायचं. त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही. कमी ठेवलं तरी एक वेळ चालतं, पण जास्त नाही ठेवायचं कारण 1.5 वर्षाच्या मुलीला हा फ्रॉक बसला पाहिजे ना. मी आता इथे 1 इंचाचंच हे अंतर ठेवणार आहे कारण लहान मुलींचा फ्रॉक थोडासा लूज झाला तरी काही फरक पडत नाही आणि तसंही आपण त्याला पट्टे लावलेले आहेत त्यामुळे पट्ट्यामुळे तो थोडासा आवळला जाणारच आहे. आणि इथून आपल्याला हे जे अंतर आहे शिलाईची जी मार्जिन आहे ती थोडीशी कमी केली तरी चालते. म्हणजे काय होतं, हा जो घेर आहे ना तो आपल्याला पुरेपूर वापरता येतो.
आता हा फ्रॉक सुलटा करायचा आणि याला खाली टीप मारून घ्यायची. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला हा आता 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक आता पूर्णपणे शिवून तयार आहे. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आणि फ्रॉक कसा दिसतोय, त्याला जो मी मॅचिंग कपडा लावलेला आहे तो त्याला मॅच होतोय का नाही, हे सुद्धा मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.